मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे नीता घोंगडे आणि आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये मी साधी सोपी अशी महाराष्ट्रीयन डिश बनवणार आहे। तर ती डिश कोणती आहे तर मी सांगणार आहे। तर त्याचं जर ती बनवणार आहे मी आज बेसन, म्हणजे त्याला कोणी पिठलं म्हणतं, आणि महाराष्ट्रीयन डिश आहे बेसन भाकरी चपाती सोबत पापड लोणचं कांदा सोबत एकदम झक्कास लागते। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे गॅसवर ठेवली मी कढई, आणि आता इथे मी दोन कांदे घेतले छोटे छोटे साईजमध्ये, आणि चॉपरमध्ये असं बारीक कट करून घेतले। कारण बेसनामध्ये ना थोडंसं आपण जे विळतीने कापतो ना ते कांदा थोडासा म्हणजे असं कसकस लागतो। त्याच्यामध्ये मी कधी पण बेसन पिठलं करताना असं चॉपरमध्ये काढते। तुम्ही पण एकदा करून बघा। तर इथं कढई गरम झाली, त्याच्यामध्ये तेल टाकलं। तेल छान गरम झालं। तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकली, आणि मोहरी छान तडतडली त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले, आणि जिरे पण छान तडतडू दिली। याच्यानंतर जे आपण चॉपरमध्ये कांदा कट करून घेतला होता, बारीक करून घेतला होता, तर ते आपण तेलामध्ये छानपैकी असा 2 ते 3 मिनटं असं लाल होऊ देऊया। तर चला, कारण कांदा जर कच्चा राहिला ना तर आपल्या बेसनची किंवा पिठल्याची टेस्ट बदलून जाते। त्याच्यामुळे कांदा असं छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर हे बघा, तर अजून 1-2 मिनटं आपण असंच परतून घेऊया। तर हे बघा, कांदा आपला मस्त असा भाजलेला आहे, तळलेला आहे। तर याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर घेतली इथे मी, आणि लसूण घेतला, 1 गाठा पूर्ण घेतला लसूणचा, कारण बेसनामध्ये लसूण ची टेस्ट खूप छान लागते लसणाची। तर याच्यामध्ये आता हे सगळं, याच्यामध्ये लाल मिरची, मी लाल मिरची अजिबात वापरणार नाही, कारण कधी बी बेसन न हिरव्या मिरच्याचं बेसन खूप छान लागतं। तर इथे मी साईडला सरांनी आणले होते कोणते राजस्थानी पापड, ते खायला एकदम टेस्टी लागतात ते पापड। तर आता ते पण आपण बेसनासोबत आता मी तळणार आहे। तर इथे याच्यामध्ये बेसनामध्ये मी याच्यानंतर टाकलेलं आहे हळद टाकली, आणि याच्यामध्ये मी हिरवी मिरची वापरलेली आहे। तर याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला होता, तर ते थोडंसं व्हिडिओ करताना थोडासा स्किप झाला आहे। तर हिरव्या मिरचीचं बेसन करणार आहे, तर त्याच्यामध्ये आता हळद टाकली, आणि पाणी जसं तुम्हाला जाड म्हणजे घट्ट लागेल किंवा पातळ लागेल अशा तुम्हाला आवडीनुसार करू शकता। कारण संध्याकाळच्या जेवणामध्ये थोडंसं पातळच पाहिजे, तर बेसन पातळच छान लागतं। तर इथे मी थोडंसं पातळ करणार आहे। तर इथं मग छान उकळी येऊ द्यायची त्याला। हे बघा, उकळी आली आहे। तर आता झाकण ठेवून देऊन 1 उकळी मस्त आलेली आहे याला। तर याच्यानंतर मी जे हरभऱ्याचं बेसन घेतले, जे घरी दळलेलं आहे पीठ, आणि पीठ कधी बी बेसन करताना असं रवाळ पीठ थोडंसं जाडसर दळून आणायचं। तर उकळी छान आलेली आहे। इथं मी थोडं आपण बेसन टाकतो ना, तर इथं मोबाईल पकडायला कोण नव्हतं, त्याच्यामुळे मी एकदाच टाकलं, आणि छान असं जोपर्यंत गिठळ्या याच्या जे होतात ना गाठी, जो फुटत नाही तोपर्यंत त्याला छान असं फिरून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। तर आता मी सगळे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे 1-2 मिनटं, आणि याच्यानंतर छान असं याला आता झाकण ठेवून देऊन याला 2 ते 3 मिनटं आपण शिजू द्यायचं आहे याला बेसन। तर इकडे साईडला तेल पण गरम झालं, कारण जेवणाला पण उशीर होत आहे। तर याच्यानंतर तेल छान गरम झालं, याच्यामध्ये मी सगळे जे पापड आहेत, जे आपण राजस्थानी पापड आणले होते, तर मी ते सगळे पापड एक करून सगळे आता तळून घेणार आहे, कारण बेसनासोबत खूप छान लागतात। तुम्ही पण हे पापड एकदा आणून बघा, मला तर खूप आवडतात हे पापड। तर अशा पद्धतीने मी सगळे पापड इथे तळून घेतलेले आहेत, आणि याच्यानंतर बेसन पण आपलं छान असे वाफ आलेली आहे, आणि मस्त असं 2 ते 3 मिनटं मी छान शिजू दिलेलं आहे बेसन छान जास्त शिजलं ना तेवढं खूप छान त्याची टेस्ट लागते। तर इथे असं मस्त बेसन एकदा आपलं शिजलेलं आहे, पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे, आणि याच्यानंतर आता मी गॅस बंद करते। याच्यावर थोडं बारीक असं कोथिंबीर चिरून घेतला, आणि याच्यानंतर याच्यावर टाकायचा। तर हे बघा, मस्त आपलं बेसन झुणका तयार झालेला आहे। तर महाराष्ट्रीयन झुणका रेसिपी तयार आहे खायला। तर आता चला आपण सर्व करूया। तर इथे घेतले आपण ताटामध्ये बेसन, झुणका, लिंबू साईडला, चपाती किंवा भाकरी जे आवडेल ते, पापड। याच्यानंतर लागणार आहे आपल्याला प्लेटमध्ये कांदा। तर चला आता तुम्ही पण जेवायला संध्याकाळच्या जेवणामध्ये आजचं जेवण तुम्हाला कसं वाटतं, तर आजची रेसिपी तुम्हाला महाराष्ट्रीयन झुणका कसा वाटला रेसिपी, तर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।